क्षण तुमच्या डोळ्यासमोर आहे विठ्ठल. नामदेव महाराज बिलाडे उर्फ आप्पा 1983 मध्ये बाबाची त्यांची भेट झाली. नंतर बाबांना त्यांनी विद्यापीठाला नेलं आणि विद्यापीठाला गेल्यानंतर त्यांना बाकीचे सहकारी मिळाले आणि सहकारी मिळाल्यानंतर एक ज्ञानाची ज्योत लागली महाराजनगर जिल्ह्यामध्ये विठ्ठला. त्यांच्या जोडीला गायकवाड ताई, सीबी जाधव, खंडागळे अण्णा, माने साहेब, अजून बाकीची सर्व मंडळी आणि सर्व मंडळींनी मिळून एक परमार्थाचा खांब बनवला. त्यात कोळी काकाचा सुद्धा समावेश आहे विठ्ठला. आणि म्हणून ज्यांचं मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी कुठेतरी ते पौड आले होते ना महाराज, कुठल्या तरी मंदिराचं काहीतरी उद्घाटन कुदळ टाकण्याचं काम होतं ना. बरोबर आहे ना. तुम्हाला काही नियोजन करायचं असेल, कार्यक्रम करायचा असेल तर शहाण्या वरिष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाचं निश्चित मार्गदर्शन घ्या. महात्मा दिसायला साधा असतो, महात्मा दिसायला महाराज साधा असतो. तो असं सांगत नाही मी महात्मा आहे, तो सांगत नाही मी कोण आहे. अरे बाहेरी पिशाच अंतरी शहाणा आणि सदा ब्रह्मी जाना निमग्न तो माझे जगद्गुरु. 14 अभंग जेव्हा लिहिले ना सागर वैकुंठ गमनाला, त्या वैकुंठ गमनाच्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरुने हे वर्णन केलेलं आहे. बाहेरी पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. आणि त्याच बिलाडे अप्पाने मला नखशिखांत घडवले महाराज. माझा अनुग्रह त्यांच्याकडनं आहे, प्रबोधय त्यांच्याकडनं आहे आणि माझा अधिकारपद सुद्धा माझ्या बापाकडनंच आहे विठ्ठल. या कधी नगरला फिर खेळ केलेंगे विठ्ठल. माझ्या श्रीपाद बाबाने असा कोणता डाव टाकला असावा चित्त चैतन्याची ओता भेटी, लिंग देहाची सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पुरलोटी, रोमांच उठी सर्वांगा. त्या वस्तूला अष्टसात्विक भाव म्हणतात. जुनी पुराणी सगळी मंडळी आहे या देवाचे भारता जगद्गुरूचा अभंग आहे महाराज. या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेफरे, गुरुगुर करती वेडे चाळे पहा तुकया भूंक विले. हे कीर्तन चाललंय ना महाराज. या कीर्तनामध्ये एक रस श्रवतो. रस म्हणजे पातळ पदार्थ महाराज, बरोबर. पातळ पदार्थ. we will say or call that water, that the blood, whatever may be. रस. आंब्याचा रस कधी खाल्लाय उन्हाळ्यात? आता आलेच जवळ. अरे आंब्याचा रस, आमरस. तसं या कीर्तनामध्ये
सुधा एक रस, डोळ्याने न दिसणारा महाराज. सगळे रस डोळ्याने दिसतील, पण कीर्तनातला रस डोळ्याने दिसणार. भगवान परमात्म्याने आम्हाला डोळे किती दिले हो मावशांनो? तुमले समजस ना मी काय बोली राहिनो? विठाला विठाला. तो रस भगवान परमात्म्याने डोळे किती दिले महाराज? दोन डोळे दिले. मग आता मला सांगा, जने त्याने ज्याच्या त्याच्या गुरुची शपथ घेऊन डोळे दोन दिले. मग दोन डोळ्याने माणसाला एक दिसतं का दोन दिसतं? हा पटकन बोलायचं, वेळ कमी आपल्याला, नाही तर अभंग होऊन जाईल. मग किती दिसतं सांगा? अरे डोळे दोन दिले पण दिसतं मात्र एकच. असं का बरे? वाईच दिसतो. हा एक डोळा आहे, हा एक डोळा आहे. मग महाराज दोन डोळ्याने दोन दिसायला पाहिजे ना. तुम्ही एक दिसायला पाहिजे, हे एक दिसायला पाहिजे, वेगळे वेगळे दोन डोळ्यांनी. पण तसं नाही होत ना. दोनही डोळ्याने तुम्ही एकच दिसताय आणि दोनही डोळ्याने हे एकच दिसताय. बरोबर आहे ना? असं काय असावं, काय तयार केलं असावं माझ्या भगवान परमात्म्याने की जेणेकरून दोनही डोळ्याला एकच दिसतंय.